नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी केलेली आहे. जे नवीन लाभार्थी आहेत, म्हणजे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, नवीन अर्जदार आहेत, त्यांच्यासाठी राज्य सरकारने प्रशासनाने नवीन नियमावली, नवीन अर्ज प्रणाली, निकष, पात्रता, कागदपत्र या ठिकाणी निश्चित केलेली आहे. आणि हे सर्व काही तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर कदाचित भविष्यामध्ये जे हे निकष पूर्ण करतील किंवा ज्यांच्याकडे हे कागदपत्र असतील, ज्यांच्याकडे ह्या सर्व अटीची पूर्तता होऊ शकते, त्यांनाच पुढील योजनेचा पुढील हप्ते मिळतील असाही निर्णय भविष्यात येऊ शकतो. कारण कोणताही निर्णय किंवा नियम राज्य सरकार प्रशासन सुरू करतं तेव्हा त्याच्यामध्ये एक संगता यावी यासाठी वेळोवेळी तो निर्णय घेत असतो. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झालाय आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर त्या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे केलाय की आता कागदपत्र तुम्ही सादर केल्यानंतर डायरेक्ट तहसीलदार कार्यालयातून तुम्हाला अप्रूव्हल दिलं जात होतं. आता तसं नाहीये. तो अधिकारी तुमच्या घरी येणार, घरी आल्यानंतर तुमच्या उत्पन्नाची पडताळणी करणार आणि जिओ टॅगिंग म्हणजे ऑनलाईन जिओ टॅगिंग व्हिजिटचं एक जिओ टॅगिंग असतं, तो रिपोर्ट हा पोर्टलवरती अपलोड करणार आणि मगच तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह होणार आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार. असे वेगवेगळे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. कदाचित पडताळणी तुमचीही भविष्यात अशा पद्धतीने होऊ शकते आणि तुमचं जर उत्पन्न जर जास्त असेल किंवा तुमच्या ठिकाणी सोयीसुविधा जास्त असतील तर कदाचित तुम्हालाही या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार. तर नेमकं या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. यामध्ये कागदपत्र, निकष, नियम, अटी किंवा प्रोसेस या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, विशेष सहाय्य योजनेतील निकषामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात 27 मार्च 2026 म्हणजे थोडासा उशिरा आपण ही व्हिडिओ बनवतोय, पण सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाल योजना असेल किंवा राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल, या सर्व लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे लागणारे कागदपत्र आहेत किंवा निकष आहेत, अटी आहेत, शर्ती आहेत, यांमध्ये सर्व काही बदल करण्यात आलेला आहे आणि ती सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर अर्जदाराची कोणती माहिती या ठिकाणी राज्य सरकार किंवा प्रशासनाकडे देणं हे अर्जदाराला बंधनकारक असेल तर या संदर्भात बघा, इथे अर्जदाराचा आधार क्रमांक असेल, त्याचं नाव असेल, पूर्ण नाव, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर दारिद्र्यरेषेचा नंबर आहे किंवा नाही, तो कोणता व्यवसाय करतोय त्या संदर्भात माहिती, त्याचबरोबर त्याची संपूर्ण माहिती म्हणजे त्याचं गाव, जिल्हा, तालुका याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर योजनेविषयी माहिती, अर्जदाराची जात प्रवर्ग कोणता आहे, कोणता योजनेचा प्रवर्ग कोणता आहे, तो 15 वर्षापासून रहिवासी आहे का, म्हणजे हा कागदपत्र या ठिकाणी कंपल्सरी केला आहे. यापूर्वी नव्हता, म्हणजे त्याला रहिवास प्रमाणपत्र असे म्हणतात, तो या ठिकाणी अनिवार्य केलेला आहे. तो तुम्ही सर्वांनी काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर व्यक्तींची संख्या किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे, त्याचबरोबर तुम्हाला कोणता आजार आहे का किंवा तुमचा दिव्यांगांचा प्रकार आहे का, त्याचबरोबर UDID कार्ड क्रमांक किंवा दिव्यांगाचा प्रकार, टक्केवारी, ही सगळी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. त्याचबरोबर बँकेच्या संदर्भात बघा, बँकेचा आधार संलग्न बँक खाते पाहिजे, बँक खात्याचं पडताळणी झाली पाहिजे किंवा IFSC कोड, बँकेचं नाव, खाते क्रमांक आणि शो घोषणापत्र. आता हे शो घोषणापत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते अर्जाच्या स्वरूपात आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कागदपत्रांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय बघा, ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड आणि या ठिकाणी जॉब कार्ड असतो बघा, महारेगाचं जे जॉब कार्ड असतो तो जॉब कार्ड तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. रहिवास दाखला, तुम्हाला तहसीलदारांचा जो रहिवासी 15 वर्षाचा, कोणता 15 वर्षाचा रहिवास दाखला असतो तो. त्याचबरोबर रेशन कार्ड कंपल्सरी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडण्यात दाखला यांच्यापैकी एक लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्ही शाळेत गेला नसाल तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र पाहिजे आणि जन्म प्रमाणपत्र कसं काढावे याविषयी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पण टाकलेली आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला पाहिजे, दारिद्र्यरेषेचं प्रमाणपत्र पाहिजे, त्याचबरोबर पॅन कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मतदान कार्ड किंवा आदिवास प्रमाणपत्र, म्हणजे या ठिकाणी बघा, आता डोमासेल सर्टिफिकेटसुद्धा विचारला जातो किंवा रहिवास प्रमाणपत्र जो ग्रामपंचायतचा असतो तो, तहसीलदारांचा वेगळा, ग्रामपंचायतचा वेगळा. लक्षात ठेवा, इथे गडबड करायची नाही आहे. त्याचबरोबर पात्रतेसंदर्भात पुरावा, या ठिकाणी तुम्ही जर UDID कार्ड धारक असाल तर तुमच्याकडे UDID कार्ड पाहिजे, दिव्यांग असाल तर UDID कार्ड पाहिजे. त्याचबरोबर प्रतीचा मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे जर विधवा असेल तर, किंवा घटस्फोटचा पुरावा पाहिजे, ग्राम महसूल अधिकार ग्रामसेवक यांचा संयुक्त स्वाक्षरी म्हणजे जे तुम्ही अनाथ असाल तर,
त्याचबरोबर तुम्ही अत्याचारित प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, घटस्फोटित प्रलंबित असलेला प्रमाणपत्र पाहिजे किंवा तृतीयपंथी जर तुम्ही असाल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. तर अशा पद्धतीची ही या ठिकाणी निकष, नियम, अटी, कागदपत्र सांगितलेत. आणि एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा, खूप महत्त्वाचा लक्षात ठेवा, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला, तर विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य थेट त्यांच्या आधार संलग्न बँकेमध्ये करण्यासाठी जमा करण्यात येतो किंवा महसूल अधिकारी तलाठी यांनी अर्जदाराच्या घरी सक्षम भेट देऊन, म्हणजे ग्रामसेवक असेल किंवा तलाठी कार्यालयातील अधिकारी असतील, यांनी त्या लाभार्थ्याच्या किंवा अर्जदाराच्या प्रत्यक्ष घरी भेट देऊन कागदपत्रांची तसेच एकत्रित कुटुंबातील सदस्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करून लोकेशनसह फोटो म्हणजे जिओ टॅग पोर्टलवर अद्ययावत करावे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची अंतिम निवड करून पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांची असणार आहे. तर अशा पद्धतीने आता जिओ टॅगिंगने तुमची पडताळणी होणार आहे, तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही. तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर जुने लाभार्थी असाल तर भविष्यात तुम्हाला सुद्धा हे नियम लागू होतील. जे नवीन अर्जदार आहेत त्यांना तर हे नियम, अटी लागूच आहेत. ज्यांना नवीन लाभ घ्यायचा आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा जे लाभ घेत आहेत त्यांना जर कोणी विचारलं का मला फॉर्म भरायचं आहे, काय नियम, अटी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेच्या निकषामध्ये जी सुधारणा करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसारित केला, त्याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.